यूपीआयचे 5 मेजर चेंजेस। आता 3 ते 4 हफ्त्याआधी आरबीआयने यूपीआय बद्दल 5 मेजर चेंजेस काढले। म्हणजे असे 5 अपडेट्स जेणेकरून तुमच्या आणि माझ्या लाईफमध्ये पण मेजर चेंजेस येणार आहेत। आतापर्यंत आपण यूपीआय फक्त छोट्या मोठ्या पेमेंटसाठी यूज करत होतो, पण आता ह्या अपडेट नंतर आपल्या लाईफमध्ये हे यूपीआय खूप इम्पॉर्टंट होणार आहे। सो टू बी प्रिसाइज, यूपीआयला घेऊन आरबीआयने 5 मेजर अपडेट्स काढलेत जे 1 जानेवारी 2024 पासून इम्प्लिमेंट पण झालेत। सो या व्हिडिओमध्ये आपण त्या सगळ्या अपडेट्सला एक एक करून समजून घेऊया। सो सर्वात पहिला अपडेट आहे 4 आवर विंडो। सो यात ह्यांनी लिहिलंय, We are looking to add a time limit of 4 hours for this first time digital transactions over ₹2000. The discussion will be taken up during a meeting on Tuesday with government and industry stakeholders, including the Reserve Bank of India. सो ह्याचा इफेक्टिवली अर्थ असा झाला की जर तुम्ही कोणत्या नवीन माणसाला पैसे पाठवतात आणि ती अमाउंट जी तुम्ही पाठवता ती 2000 पेक्षा जास्त असणार आहे किंवा 2000 असणार आहे, तर त्या ट्रान्झॅक्शनला 4 तास लागतील पूर्ण व्हायला। पण एक मिनिट, आधी तर असं नाही व्हायचं ना, म्हणजे आधी तर पैसे लगेच जायचे। सो व्हाय इज इट आरबीआय मेकिंग इट टफर? यार यूपीआयने आपली लाईफ इझी तर केली आहे, बट ॲक्च्युली त्याच्यासोबत पेमेंट फ्रॉड्स पण खूप वाढलेत आणि त्याच पेमेंट फ्रॉड्सला अड्रेस करण्यासाठी आरबीआयने हा एक न्यू 4 आवर विंडोचा रूल इंट्रोड्यूस केलाय। आता मी तुम्हाला समजते कसं। सो जेव्हा तुम्ही पण कोणत्या नवीन आयडीवर 2000 किंवा 2000 पेक्षा जास्त पेमेंट करणार, तेव्हा ही ट्रान्झॅक्शन कंप्लीट होण्यासाठी 4 तास लागतील मिनिमम। आणि त्या 4 तासात काय होईल ते मी तुम्हाला सांगते। सो त्या 4 तासामध्ये तुम्ही तुमची ट्रान्झॅक्शन मॉडिफाय करू शकता, म्हणजे जर पैसे जास्त असतील तुम्ही कमी करू शकता एडिट करून, ऑर एल्स जर तुम्हाला रिअलाइज झालं की तुम्ही चुकीच्या माणसाला पाठवलंय तर तुम्ही ते ट्रान्झॅक्शन कॅन्सल पण करू शकता। आता जे लोक हे फ्रॉड करत होते या ट्रान्झॅक्शन्स थ्रू, त्यांचा मेजर लॉस होणारच आहे, बिकॉज जराशी पण गडबड झाली तर तुम्ही इमिडिएट ट्रान्झॅक्शन कॅन्सल करू शकता। बट हां, ही 4 आवर विंडोची जी लिमिट आहे ती ओनली फॉर ट्रान्झॅक्शन्स अबव ₹2000। सो 2000 पेक्षा कमी होणाऱ्या ट्रान्झॅक्शन्समध्ये अजूनही फ्रॉड्स होण्याचे चान्सेस आहेत, पण ॲटलीस्ट तुमचं नुकसान मिनिमाइज होऊन जाईल। सेकंड मेजर अपडेट इज, आता तुम्ही शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करू शकता थ्रू यूपीआय। पण ह्याने तुमच्या लाईफमध्ये काय फरक पडतो? ब्रोकरेज ॲपने इन्व्हेस्ट करणं पण सेमच असतं ना। सो यूपीआय काय ॲडव्हान्टेज ऑफर करतं? लेट मी एक्सप्लेन। सो या अगोदर जर तुम्हाला पैसे इन्व्हेस्ट करायचे होते किंवा शेअर्समध्ये तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं होतं, तेव्हा तुम्हाला काय करावं लागायचं? तुम्ही तुमच्या बँक अकाउंटमधून तुमचे पैसे ग्रो ॲप किंवा झिरोदा ॲप ह्या ॲपमध्ये टाकायचे, त्याच्यानंतर मग तुम्ही ते इन्व्हेस्ट करायचे। म्हणजे इन शॉर्ट तुमचे पैसे ट्रान्सफर झाल्यावर तुम्ही बाय ऑर्डर करायचा। जर समजा ते पैसे एक्झिक्यूट नाही व्हायचे तर ते पैसे तुमचे ब्रोकरेज ॲपमध्येच राहायचे आणि डायरेक्टली बँकमध्ये नाही यायचे। आणि हे स्पेशली तेव्हाच व्हायचं जेव्हा तुम्ही कोणत्या IPO वगैरेमध्ये अप्लाय केलं असणार आहे। सो ह्यात काय व्हायचं की तुमचे पैसे ब्लॉक व्हायचे आणि ते पैसे इंटरेस्ट पण नाही कमवू शकत, बिकॉज बँकेत नाही आहेत। बट विथ द इंट्रोडक्शन ऑफ यूपीआय फॉर शेअर मार्केट, दिस होल सिनारिओ विल चेंज। सो तुम्ही बँकेच्या ॲपमधल्या यूपीआयला यूज करून शेअर मार्केटमध्ये पैसे इन्व्हेस्ट करू शकता। आणि जर समजा तुमचे पैसे एक्झिक्यूट नाही होत तर ते तुमचे परत नेक्स्ट डे सेव्हिंग्स अकाउंटमध्ये रिफ्लेक्ट होतील। ऑसम ना? म्हणजे याने तुमच्या इंटरेस्टचा पण काही प्रॉब्लेम नाही आणि पैसे पण ब्लॉक नाही होणार। तिसरा मेजर अपडेट इज चेंज इन यूपीआय ट्रान्झॅक्शन लिमिट। 2023 मध्ये यूपीआयची मॅक्झिमम ट्रान्झॅक्शन लिमिट होती ₹1,00,000, पण आता गोइंग फॉरवर्ड ही आता लिमिट चेंज झाली आहे 5 लाखापर्यंत फॉर सर्टन कॅटेगरीज लाईक पेमेंट टू हॉस्पिटल, पेमेंट टू एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स। ॲडिशनली जी रिकरिंग पेमेंट असते, म्हणजे जी रेग्युलरली करावी लागते, जसं की SIP, इन्शुरन्स, क्रेडिट कार्ड पेमेंट्स इत्यादी, ह्या सगळ्यांसाठी तुम्हाला एक ई मॅन्डेट सेट करावा लागतो। सो तर हा ई मॅन्डेट तुम्ही तुमच्या यूपीआय अकाउंट, सेव्हिंग्स अकाउंट किंवा करंट अकाउंटने सेट करू शकता। अगोदर जर ई मॅन्डेट मधून 15,000ची यूपीआय पेमेंट्स व्हायची तर तुम्हाला ना एक OTP द्यावा लागायचा। बट गोइंग फॉरवर्ड नाउ दिस लिमिट हॅज बीन इन्क्रीज फ्रॉम 15,000 to ₹1,00,000 फॉर म्युच्युअल फंड्स, क्रेडिट कार्ड्स अँड इन्शुरन्स पेमेंट्स। ह्याचा अर्थ असा आहे की जर तुम्ही तुमचा ई मॅन्डेट सेट करता फॉर युअर म्युच्युअल फंड्स थ्रू युअर यूपीआय, देन गोइंग फॉरवर्ड तुम्हाला 1,00,000च्या ट्रान्झॅक्शनसाठी कोणताही OTP नाही येणार। आता या 2 चेंजेसला बघून माझी अझम्पशन अशी की 2024 मध्ये असे अपडेट्स येतील जिकडे यूपीआय ट्रान्झॅक्शन लिमिट्सला वाढवलं जाईल फॉर सम कॅटेगरीज। सो बेसिकली आरबीआय इज जस्ट ट्राइंग टू मेक यूपीआय अ डिफॉल्ट मोड ऑफ पेमेंट। फोर्थ मेजर अपडेट इज कॅश विड्रॉल व्हिया QR कोड। आता ह्या अपडेटचा सिंपल अर्थ आहे की पुढे जाऊन जर तुम्हाला कॅश विड्रॉ करायचं असेल तर तुम्हाला ATM मध्ये डेबिट कार्डची गरज लागणार नाही। तुम्ही तुमचे पैसे आपल्या पेमेंट ॲप गुगल पे, फोन पे याच्यामधून स्कॅन करून विड्रॉ करू शकता। याला एनेबल करण्यासाठी NPCI ज्यांनी हिताची पेमेंट सर्व्हिसेस बरोबर खूप क्लोजली काम केलंय
आणि दोघांनी मिळून बाय द वे 2023 मध्ये भरपूर UPI ATMs लॉन्च केले होते. सो व्हेरी सून ऑल दीज ATMs विल बी अवेलेबल अक्रॉस दी एंटायर कंट्री. पण आता पण ऐकून वाटत असेल ना की यार गुगल पे आणि फोन पे मधून कसे पैसे निघणार. लेट मी एक्सप्लेन. जर तुमचा ATM एक UPI ATM असेल तर तुम्हाला कॅश विथड्रॉ करताना 3 ऑप्शन्स येतील. त्याच्यामधून एक ऑप्शन असा येईल UPI कॅश विथड्रॉल ॲट दी ATM. सो तो ऑप्शन सिलेक्ट करून जसं तुम्ही अमाऊंट टाकाल तुम्हाला एक QR कोड येईल. सो तो QR कोड तुम्हाला तुमच्या पेमेंट ॲपने स्कॅन करून पेमेंट ऑथोराइज करायचं आहे आणि तुमची कॅश ATM मशीनमध्ये येईल आणि यू कॅन विथड्रॉ इट. इट्स सो सिम्पल. 5वा मेजर अपडेट इज लॉन्च ऑफ UPI पे लेटर. आता या लॉन्च नंतर ना क्रेडिट कार्ड इंडस्ट्रीला खूप मेजरवाला धोका आहे. म्हणजे दिस अपडेट इफ इम्प्लिमेंटेड करेक्टली तर ते क्रेडिट कार्डला संपवू पण शकतं. म्हणजे इट हॅज द पोटेन्शियल टू रिप्लेस क्रेडिट कार्ड्स. UPI पे लेटरचा सिंपल अर्थ असा आहे की बँक तुमच्या UPI ट्रान्झॅक्शन्सला बघून तुम्हाला एक क्रेडिट लाईन सँक्शन करणार. सो दिस क्रेडिट लाईन विल बिहेव एक्झॅक्टली लाईक क्रेडिट कार्ड. तुम्हाला 45 डेजचा इंटरेस्ट फ्री पिरियड मिळणार. तुम्हाला ही क्रेडिट लाईन यूज केल्याने काही रिवॉर्ड्स आणि कॅशबॅक्स मिळतील आणि मोस्ट इम्पॉर्टंटली तुमचा जो क्रेडिट स्कोअर आहे तो पण चांगला होईल, बेटर होईल. HDFC आणि ICICIने ही फॅसिलिटी ऑलरेडी आपल्या कस्टमर्सला द्यायला पण सुरुवात केली आहे. सो बेसिकली दे आर ऑफरिंग प्री सँक्शन्ड क्रेडिट लाईन्स फॉर UPI विच इज इफेक्टिवली UPI पे लेटर फॅसिलिटी. तुमचं तर माहिती नाही पण आय एम मोस्ट एक्साइटेड अबाउट दिस लास्ट अपडेट बिकॉज इफेक्टिवली विथ UPI पे लेटर फॅसिलिटीज मला माझ्या UPI स्पेंड्सवर रिवॉर्ड्स आणि कॅशबॅक्स पण मिळतील विच ऑनेस्टली हॅज इन्क्रीज क्वाईट अ लॉट इन द पास्ट फ्यू मंथ्स. सो मला कमेंट्समध्ये कळवा की ह्यापैकी तुमचा कोणता फेवरेट अपडेट होता.